मी काय सांगितलं होतं, काय तेवढाच विषय सांगितला होता की जे आपण 14 गुणस्थान शिकला आहात त्यातून ते समजून आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे ना. मग तुम्ही तो फायदा लिहिणं गरजेचं आहे ना, आणि ते लिहिलं आहे. मी असं म्हणत नाही की, पण मला एवढंच बघायचं होतं की तुम्हाला नाही झालं की संपलं आहे ना. तर मग आता मला एवढंच बघायचं होतं की तुम्हाला काय फायदा होतो आहे, आपण चिंतन कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगतो आहे ना. एखाद्या गोष्टीवर चिंतन जे करायचं आहे किंवा ह्याचा जीवनात काय फायदा, हे कसं आपण लावून घ्यायचं असतं हे आता तुम्हाला मी काही नवीन नाही सांगत, हे आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे ना. कसं करायचं असतं. 14 गुणस्थान, हे सगळे 14 गुणस्थान असून सुद्धा ह्या सगळ्या काय आहे, क्षणिकवरती पर्याय आहेत. यह भी बीत जाएगा, परंतु तिथं सांगितलं जे शाश्वत आहे तो कोण आहे, गुणस्थानाच्या अतीत जो मी आत्मा आहे ना, तो म्हणजे तो आत्मा पाहायचा होता. कळलं का. म्हणून तिथं जर मला अपेक्षित होतं की वीर सागर महाराजांचा जर तुम्ही चार्ट बघितला असेल, गुणस्थानांचा चार्ट बघितला का, कोणाचा विचारच नाही आला डोक्यात आहे ना. म्हणजे आपण जे काही वाचलेलं आहे केलेलं आहे का नाही, त्यातून हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून मी एवढा प्रश्न म्हणून म्हणलं ना, थोडंसं मला कळतंय की तुम्ही काय अभ्यास करता किंवा तुम्ही काय ग्रहण करताय किंवा तुम्ही कुठं चुकताय. मग हे सगळं मला कधी कळणार. म्हणून म्हणत होतो की तुम्ही लिहा, रेकॉर्ड करा, काहीतरी बोला, कारण जोपर्यंत तुम्ही काय रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत मला कळणार नाही तुम्ही बरोबर आहे का चुकीचं आहे का नाही. आणि इथं तर काही तेवढा वेळ आता मी घालवणार नाही, म्हणजे मी इथं कमीच विचारणार आहे आता. तर मी ते डोक्यातनं काढाच की इथं मी आता सभेमध्ये विचारेल, कारण मग ते शिक्षण राहतं, मग ते जे सांगायचं ते राहतं, जे रिव्हिजन आहे ते राहायला लागलं आहे का नाही. त्यामुळं तेही अर्धा तासामध्ये झालं पाहिजे. आणि काय काम आहे ना, घरात बसल्यानंतर एक चिंतन करायची सवय लागली पण पाहिजे आहे ना. आता आज सांगतो तुम्हाला चिंतन कसं करायचं असतं ते, आणि हे जर परत तुम्हाला उद्याचा अभ्यास पण देतो. मला माहिती आहे उद्या नाही आहे, पण अभ्यास तर देणारच आहे का नाही, चिंतनाचाच अभ्यास देणार. पहिल्यांदा लक्षात घ्या महाराजांनी काय केलं आहे, सोपं दाखवतो तुम्हाला. महाराजांनी पहिल्यांदा काय केलं आहे, इकडं पर्याय दृष्टी, पहिलं गुणस्थान, दुसरं गुणस्थान, तिसरं गुणस्थान, चौथं नावं तुम्हाला सगळं माहिती आहेत का नाही. ही काही पर्याय दृष्टीनं सांगितली, आणि द्रव्य दृष्टीनं गुणस्थानाच्या अतीत. कळलं का. हां, गुणस्थान मार्गणस्थान ह्याच्या अतीत आहे ना. थोडक्यात द्रव्यदृष्टी आहे ना, हे पाहायचं. म्हणजे कोणी जीव पहिल्या गुणस्थानावरती असून सुद्धा तो जीव निश्चयाने गुणस्थानाच्या अतीत आहे. दुसऱ्या गुणस्थानावरती असून सुद्धा गुणस्थानाच्या अतीत आहे. तिसऱ्या गुणस्थानावरती असून सुद्धा गुणस्थानाच्या, मी एकच शब्द वापरतो गुणस्थानाच्या, बाकी अजून महाराजांनी भरपूर तिथं लिहिलेलं आहे ना. आणि ते आपण परत बघू. आता येणारच आहे आपल्याकडे डिजिटल बोर्ड, तेव्हा त्यावर डायरेक्टली दाखवता येणारच आहे. ठीक आहे ना. आता फक्त काय सांगत होतो, गुणस्थानाच्या अतीत ही कला विसरायची नाही आहे. तुम्ही पाठ करताय गुणस्थान हे गरजेचं आहे, चांगलं आहे, परंतु त्याच्या अतीत माझा स्वभाव आहे हे कसं विसरून गेलो आपण. अर्थात काय काय ते पण लिहिलं आहे बरं का चिंतनात, मी असं म्हणत नाही की लिहिलं नाही. तुम्हाला विचारत ना चिंतन करा म्हणून आहे ना, ते पण लिहिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही समजून घेतलं नाही, तुम्हाला कळालेलं आहे गुणस्थान म्हणजे परिणाम आहेत हेही कळालं आहे मला. मी असं म्हणत नाही की कोणी काही खराब लिहिलं आहे किंवा असा काही विषय नाही आहे, परंतु आता एक चिंतन कसं करायचं असतं हे, आणि असं काय असंच करा असं काय नियम नाही आहे, परंतु त्याची सवय लावायची की आपल्याला त्यामध्ये काय पाहता येईल. मग ते कसं अनेक प्रकारातनं चिंतन होऊ शकतं है ना. जे मी तिथं केलं होतं काय, भगवान दर्शन घेतोय का नाही, मग भगवान आहेत का नाहीत, बरोबर का नाही. मग भगवान जाणतायत की हा पहिल्या गुणस्थानावरती आहे. पहिल्या गुणस्थानाचं स्वरूप पाठ झालंय ना, पाठ झालंय का नाही. हां, तर
भगवान जाणतायत हा पहिल्या गुणस्थानावरती आहे, तरी देखील जाणतात की हा जीव गुणस्थानाच्या, भगवान जाणतायत की हा दुसऱ्या गुणस्थानात आलाय, सम्यक्त्वातनं पडला, पण भगवान दुःखी होत नाहीत, कारण ते जाणतात हा जीव गुणस्थानाच्या अतीत. लिहायचं राहिलं इथं अतीत शब्द, गुणस्थानाच्या अतीत आहे. कळलं का? भगवान जाणतायत की ह्याचे परिणाम कसे आहेत, मिश्र आहेत. कळलं का? पण तरी सुद्धा भगवंतांना काही टेन्शन नाही, कारण काय आहे, हा जीव निश्चयाने स्वगुणस्थानाच्या, म्हणून तर भगवान स्वतः स्वभावाला प्राप्त होत आहेत. भगवान जाणतायत की जसं मी जाणतोय, कळलं का, तसंच ह्या जीवाने चतुर्थ गुणस्थानामध्ये आत्म्याला जाणलेलं आहे, तरी देखील भगवंतांना त्याच्याबद्दल आनंद नाही. का? कारण ते हे जाणत आहेत की हा ही जीव गुणस्थानाच्या अतीत आहे. निश्चय दृष्टी कशी काय सुटली? कळलं का? भगवान जाणतायत की हा जीव तिर्यंच असून सुद्धा काय आहे, पंचम गुणस्थानवरती झालेला आहे. देशप्रती तिर्यंच असून, म्हणजे निकृष्ट उदाहरण घेतो ना आपण, कळलं का नाही? मग पंचम गुणस्थानवरती झालेला आहे, तरी सुद्धा भगवंतांना त्याच्याविषयी काय वाटत नाही, हर्ष विषाद नाही, आनंद दुःख नाही. का? कारण तो ही जीव स्वभावाने गुणस्थानाच्या अतीत आहे. समजलं का नाही? सोपं आहे का नाही? आता झालं का? भगवान जाणतायत की हे 6व्या 7व्या गुणस्थानावरती साधू आहेत, अंतर्मुहूर्ताला जे मी जाणतोय ते जाणतायत त्यांनी. कळलं का? पण तरी सुद्धा भगवान कसे आहेत, समता स्वाभाविक आहेत. ते जाणतायत ना की भलेही पर्यायामध्ये 6वं 7वं गुणस्थान आहे, तरी सुद्धा हा जीव काय करतोय, गुणस्थानाच्या अतीत आहे. कळलं का काय म्हणतोय ते? आहे ना. असं एक नाही, अनेक प्रकारातून तुम्ही चिंतन करू शकता. मी हे सांगा, हे तर मी काय आपल्याला सांगितलं महाराजांचा चार्टचा आधार घेऊन. कळलं का? मग असं भगवान सगळं जाणतात की उपशम श्रेणी चढला, मग भगवान दुःखी होत नाहीत. अरे 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 उपशम श्रेणी का चढला, परत पडणार तू, आहे ना. भगवान खुश होत नाही, वा 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 शपक श्रेणी चढला, असं भगवान काही सुद्धा का होत नाही आहेत, का होत नाही आहेत? कारण ते जाणत आहेत की तो जीव शुद्ध नयाने गुणस्थानाच्या अतीत आहे. कळलं का? बस. मग भगवान, मग ह्यातून किती प्रेरणा मिळते, किती गोष्टी शिकायला मिळतात, आहे ना. भगवंतांना काय टेन्शन नाही आहे. हा 5वा काळ आहे, परत 6वा काळ आहे, मग लोक अजून बिघडत चाललेत, संस्कारहीन होत चाललेत. काय नाही. का नाही? का नाही? कारण त्यांनी जाणत आहेत की हा जीव गुणस्थानाच्या अतीत आहे. भगवंतांना माहिती आहे ह्या जीवानं स्वाध्याय केला नाही, दांडी मारली, आज दर्शनाला सुद्धा आला नाही, आहे का नाही, गेला कुठं फिरायला, पण तरी भगवान दुःखी नाहीत. का? ते जाणतायत हा जीव गुणस्थानाच्या. भगवान जाणतायत की तुम्ही मंदिरात बसलेला आहात आणि ध्यान करता आहात, तरी भगवान आनंदी होत नाहीत. का? कारण ते जाणतायत की तुम्ही गुणस्थानाच्या अतीत आहात. हा तुमचा स्वभाव आहे. मग हे शिकून मला काय फायदा होणार आहे? मला हा फायदा होतो की भगवान जर मला गुणस्थानाच्या अतीत जाणू शकतात, तर मी स्वतःला गुणस्थानाच्या अतीत का नाही जाणू शकत? आणि जो जीव गुणस्थानाच्या अतीत जाणतोय तोच तर भगवान बनतोय. जेवढं जाणतोय तेवढं वर सरकतोय. 4थ्यातनं 5व्यात का गेला?
चौथ्यातनं पाचव्यात का गेला? प्रश्न एवढा विचारला तुम्हाला. कोणीही जीव चौथ्या गुणस्थानातनं पाचव्यात गेला, कोणीही जीव पाचव्यातून सहाव्या सातव्यात गेला, पुढं श्रेणी चढला तर आठव्यात, नवव्यात, दहाव्यात. समजते का? का चाललाय? आता हे परिणामांची विशुद्धी हे तर आगम भाषा झाली. कळलं का? ते कर्मांचा अभाव आहे ही आगम भाषा झाली आणि ते पाठ करायचे. कळलं का? पण तुम्ही हे विसरून कसं गेला की त्या जीवाची परिणामांची विशुद्धी कुठल्या बेसवर होती की तो जीव जाणतोय मी गुणस्थानाच्या जेवढं जाणताय तेवढं वर चढताय. कळलं का? जेवढं नाही जाणत तेवढं खाली उतरताय. मग हा फायदा झाला का नाही फायदा होत? मग आपल्याला म्हणजे असं वाटतं ना की मी वर कसं जाणार, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे, का शक्य नाही? जर भगवान जाणता आहेत की तुम्ही एवढा असून सुद्धा गुणस्थानाच्या अतीत आहे. साहेब काय? साहेब असून सुद्धा गुणस्थानाच्या अतीत आहे. बालक असो, तरुण असो, वृद्ध असो, गुणस्थानाच्या अतीत आहे. भगवान जाणतात का नाही? मग आता तुम्ही जाणा. कळलं का काय म्हणतो तुम्हाला? मग हा फायदा झाला का नाही? मग मी स्वतःला जाणू शकतो का नाही गुणस्थानाच्या अतीत? आणि जेवढं जाणार तेवढं गुणस्थान वर चढत जाणार. आणि असं चढत 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 पर्यायामध्ये गुणस्थानाच्या अतीतच होणार, म्हणजे सिद्ध होणार. कळलं का? हा एक फायदा. दुसरा काय फायदा होऊ शकतो? गुणस्थान समजून खूप गोष्टीतनं फायदा होऊ शकतो. एवढं चिंतन आपण करायला पाहिजे. अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, आहे का नाही? मग इथं आपल्याला वाटतं वा माझे परिणाम चांगले आहेत, वा माझे परिणाम. म्हणजे तुम्ही काय लय शहाणा असा काय नाही. अधःकरणामध्ये काय होतंय? खालच्या समयवर्तीच्या वरच्या समयवर्तीशी काय होतंय? परिणाम मॅच होत आहेत का नाही? आहे का नाही? मग असं समजायचं नाही मी 4 वर्ष झालं काय करतोय, मला जमलं नाही, तुम्ही आत्ता पहिल्या वर्षात कसं तुम्हाला जमतंय? अधःकरण सांगतंय अशी कुठलीही ईर्ष्या करायचा काय भाव नाही. आहे का नाही? जे काम मला चौथ्या समयात झालं ते तुम्हाला पहिल्या समयात व्हायला काय अडचण नाही. प्रत्येक जीवाची आपली आपली काय आहे? योग्यता. आहे का नाही? असं काय नाही आहे की तुम्ही असंच करायला पाहिजे म्हणून. कळतं का नाही? अधःकरण, अपूर्वकरण, आहे का नाही? वाह, काय सांगितलं? प्रत्येक समयाला काय होत आहेत? अपूर्व अपूर्व. मग तुम्हाला अपूर्व आनंद येतात तर मग तिथनं सुटणारच नाही तुम्ही. कळलं का? बोर तिथंच होणार ना. तेच 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 चाललंय तर. बरोबर का नाही? प्रश्न विचारला होता का नाही? समूह शरणामध्ये भगवान काय तेच तेच सांगतात काय? आहे ना? मग अपूर्व अपूर्व आनंद कधी येणार? जर नवीन नवीन. मग अपूर्वकरण होतोय ना. मग प्रत्येक समयाला आनंद अपूर्व अपूर्व आहे असा माझा काय आहे? स्वभाव आहे. अनिवृत्तीकरण, आहे का नाही? एक मात्र शुद्ध आत्मा सोडून दुसरा कुठलाही भेद नाही. एवढाच परिणाम करायला लागणार आहे. अभेद. कळलं का नाही? मग असे फायदे होतात. आणि असं चिंतन आपल्याला काय आहे? मी असं म्हणत नाही तुम्ही हेच करा, बिलकुल नाही. अनेक प्रकारात ना, आता वेळेचा अभाव आहे, परत बाकीचं परत कधी तर सांगेल मी. कळलं का? परंतु अशा अनेक गोष्टीमधून, कुठल्या कथेमधून, कुठल्या घटनेमधून, कुठल्या कळलं क्रियेमधून आपण 14 गुणस्थानं घटवू शकतो. त्यातून स्वतःच्या जीवनामध्ये काय फायदा करून घ्यायचा हे पाहू शकतो. तुम्ही सगळ्यांनी सार लिहिला, चांगला आहे. हां, फक्त एक अपेक्षित नव्हतं,
उगं माझी स्तुती करत बसलेत, प्रितेशभाईने आम्हाला शिकवलं आणि प्रतिभाईने आम्हाला शिकवलं आहे ना, ते काय अपेक्षित नाही आहे. कळलं का नाही, गरज मला माहिती आहे, तुमचं स्नेह आहे, तुमचं वात्सल्य आहे, कळलं का, मी त्याबद्दल तुमची रिस्पेक्ट करतो, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे, कळलं का. परंतु जर चिंतन सांगितलं आहे तर त्याची काय आवश्यकता नाही, तुम्ही चिंतन हे करा, कळलं का. अजून पुढं मी तुम्हाला सवय लावतो चिंतनाची, मग प्रत्येक वेळेस तुम्ही आपलं हे करायची गरज नाही आहे. हां, गरज जरूर आहे जर मी लो फील करत असेल तर, आहे का नाही. आज तुम्हाला जर खरंच कुणाला प्रेरणा करायची तर मी श्रुतिकाताई ना करा, तुम्ही छान शिकवत होता, आम्ही येत होतो, कळलं का नाही, तुम्ही चांगलं असं तुम्ही त्यांना हे करा, म्हणजे ज्याला गरज आहे त्याला करा. इथं आवश्यकता आहे स्तुतींची, आपल्याला कशाला काय लागतंय, कळलं का नाही. मी काय लो फील करत नाही आहे, भले किती पण डिमोटिवेट झालं तरी भगवंतांचं दर्शन केलं की मोटिवेट होतोय मी, कळलं का. तर सांगायचा अभिप्राय तर म्हणजे नको. मग आता तुम्ही जेव्हा भविष्यात चिंतन करणार आहात, आता तुम्हाला सांगणार आहे उद्याचं टार्गेट, उद्याच्याला काय करायचं आहे, काय वीरसागर महाराजांची पुण्यतिथी साजरी करणार का नाही. मग तुम्हाला छोटा टास्क काय, कुंथलगिरीचं क्षेत्रांचं दर्शन करताना तिथं तुम्ही एक चिंतन करा. काय चिंतन असं तुम्हाला बंधनात देत नाही, गुणस्थान असा हा विषय नाही, कोणतंही तुमच्या पद्धतीनं चिंतन करायचं, कळलं का. हां, देशभूषण कुलभूषण शांतीसागर महाराज, वीरसागर महाराज, जे काही त्याचं तुम्ही दर्शन करता आहात त्याचं चिंतन करा. नाही जमलं टेन्शन नाही, उद्या जितूभाई जे सांगणार त्याचा सारांश लिहा. ते तर जमते का नाही जमत, काय विचारतोय. हां, उद्याच्याला ऐकायचं आणि ऐकून मग त्याचा सारांश आहे ना, सारांश बघू होतं तुम्ही काय काय ग्रहण केलेलं आहे आणि तिथं ते ग्रुपवर टाकायचं. म्हणजे संध्याकाळीच टाकणार आहे मला माहिती आहे, कोणाला दुसऱ्या दिवशी टाकचाल, परंतु त्या निमित्तात आपल्याला काय करायचं आहे, आता लिहायचं आहे म्हणल्यावर नीट तर ऐकचाल आहे ना. अशी चिंतनाची सवय लावा. मला तुम्हाला फक्त चिंतनाची सवय लावायची, मला बाकी काय नाही करायचं, कळलं का नाही. हां, एक तर स्वतःचं चिंतन करा, काय नाही बेस्ट आहे, नाही तर जे दुसऱ्यांनी चिंतन करून आले सांगतायत आपल्याला आहे ना, त्याचा आपण सारांश तर घेऊ शकतो का नाही. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा, असं नाही की प्रत्येकाने आपलं एक पट्टा वडला की त्यालाच फॉलो करायचं, कॉपी पेस्ट करायचं. मोह योग अजिबात तसलं फॉलो नाही, काय कॉपी पेस्ट नाही. आपलं वेगळं पाहिजे का नको, काय विचारतोय. आपलं काहीतरी वेगळं असतं का नसते. तुम्ही कुठलाही कार्यक्रम करता, आपलं काहीतरी वेगळं पाहिजे बाबा, चार चौकामध्ये आपण दिसलं पाहिजे का नको. हां, मग तसं प्रवचन उद्याच्याला नीट ऐकायचं ऐकताय तुम्ही, कळलं का. पण आता तुम्हाला लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं, समजलं का. आणि जे नुसतं आपलं घोकणार आहेत ना, ही आगम भाषा आहे हो, नुसतं घोकून नाही, ह्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे. आणि ही आपल्याला महाराजांनी कला दिली, म्हणून इथं लिहिलं की गुरुओं की सेवा वंदना उपासना आदी करे, कळलं का. ज्यांच्या जीवनामध्ये आता गुरु नाही त्यांच्या जीवनाचा अंधकार इथं घटवला तिथं ह्या श्लोकात पद्मनंदी पंचदशी, समजलं का. मग आता गुरु असे हृदयात पाहिजेत, आपल्या चिंतनात पाहिजेत. अजून खूप अनेक प्रकारातून होऊ शकतं, जेवढे जीव तेवढं वेगळं वेगळं चिंतन होयस, काही अडचण नाही. पण तुम्ही प्रगट करा. आणि जे जीव प्रगट करत नाही, आळसपणा करतायत, तुमचा आळसपणा तुम्हाला लखला, मला काय टेन्शन नाही. पण जोपर्यंत तुम्ही प्रगट करणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही तुम्ही काय करता आहात, तुम्ही काय ग्रहण करत आहात, योग्य दिशेने आहात का अयोग्य दिशेने आहात. आणि तसं मला सावध करता येईल, तसं मला तुम्हाला पुढचं एक एक सगळं शिकवता येईल, समजलं का. आणि जे आळशी आहेत, मला माहिती आहे असं नाही की चिंतन करत नाहीत, पण आता ते लिहायचं कोण, कळलं का. हे ज्याच्या हृदयामध्ये आळस असेल त्याचा तर मी काय सांगू शकत नाही, डेंजर आहे ते. आणि तुम्हाला आता इथं प्रवचन सांगायला मी चान्स देणार नाही आहे, समजलं नाही. तर तुम्हाला वाटाल इथं प्रवचनात बोलायला होतील, अजिबात नाही. ते आता तुम्ही लिहून कशासाठी, बोलायचं म्हणल्यावर काय विचार पण करत नाही, नुसतं बोलत जाते. पण लिहायचं म्हणल्यावर काय करतंय मनुष्य, विचार करतंय, काय लिहिलंय काय लिहिलं नाही आहे, कळतंय का.
आहे ना, काय लिहायला पाहिजे तिथं जरा स्थिर मनानं काय होतो, अर्थावग्रह आणि व्यंजनावग्रह दोन्ही होऊन जातो. कळतंय का? आणि इथं आपलं हा बोला काय तेव्हा सुचल ती हाना गोळी काय आपल्याला असलं चाललं असते. असं नको आहे. समजलं का? आहे ना, ती सामायिकाची पद्धत आहे, चिंतन गरजेचं आहे. कळलं? तर मग हे समजून काय फायदा. तर उद्याचा टास्क काय आहे? कुंथगिरीत जायचं टास्क नाही हो. ते तर जायचंच आहे की. तिथं गेल्यानंतर जरा देशभूषण कुलभूषणांचे भगवंतांची मूर्ती बघून काय सुचतं का बघा. जरा वीरसागर महाराजांच्या काय चरणापाशी बसून काय सुचतं का बघा. शांतीसागर महाराजांच्या चरणाशी बसून काय सुचतं का बघा. नाही सुचलं तर काय टेन्शन घेऊ नका. कळलं का? आपल्याला काय करायचं आहे, परत विधानामध्ये जे सांगतायत त्याचा आपल्या पद्धतीनं आपण कसा सारांश काढू शकतो, आहे का नाही. आता मला ती बघायची तुमची बुद्धी. आणि असं समजू नका मला जमणार नाही. किती वेळा सांगितलं आहे असं. आता ते तर विचार करायलाच नको पाहिजे. मला जमणार नाही किंवा त्यांचं चांगलं होतं आहे, माझं तेवढं चांगलं होत नाही, असं काय विचार करता. तुमचं चिंतन तुमचा मोक्ष मार्ग, त्यांचं चिंतन त्यांचा मोक्ष मार्ग. इथं भगवान म्हणतात का वा 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 ह्यांचं चिंतन चांगलं आहे हे मोक्ष मार्गी, तुमचं चिंतन चांगलं नाही त्यामुळे तुम्ही काय मोक्ष मार्गी, असं भगवान म्हणतात. मग काय तुमचं चिंतन परत चुकलं. समजलं का नाही? आपला मोक्ष मार्ग आपल्याला गाठायचा आहे का नाही. त्यामुळे आपलं चिंतन आपल्या चिंतनामध्ये आपण अपडेट करायचं आपणच. आणि ते कसं होणार, जेवढं आपण वाचन करू, जेवढं आपण चिंतन करू तसं ते ॲटोमॅटिक होत राहणार. त्याच्यावर काम करावं लागतं का नाही. एखादा पदार्थ मास्टर बनायचं असेल तर त्यावर काम करावं लागतं का नाही, फोकस करावं लागतं का नाही. मग तसं होणार. ठीक आहे ना. त्यामुळं होतं, काय अडचण नाही. चला आता हे झालं. आता काय शिकवायचं सांगितलं तुम्हाला. आता पर्याप्तीची नावं सांगा बर. हे सगळं सांगितलं तुम्हाला. अंतर्मुहूर्त सांगितलं होतं का नाही काल. अंतर्मुहूर्त जगन्य अंतर्मुहूर्त काय सांगितलं होतं. आवली अधिक एक समय. आवलीमध्ये किती समय आहेत. जगन्य युक्त संख्या. ते उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं. ते काय पक्क नाही आहे. कळलं का नाही. उद्बत्तीचा वलय झाला ते खूप स्थूल आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा सूक्ष्म आवली आहे. कळलं का. म्हणून इथं आवली अधिक एक समय. आवलीमध्ये किती समय. जगन्य युक्ता संख्या अधिक एक समय. हा काय झाला. जगन्य अंतर्मुहूर्त. लिहिलं की फाळ्यावर. उत्कृष्ट अंतर्मुहूर्त 48 मिनिटाला एक समय कमी. प्रश्न आला होता का नाही. काय प्रश्न. 48 मिनिट कसं काय आले. भगवान म्हणजे सर्वज्ञाच्या वाणीमध्ये तर काय घड्याळ नव्हतं, आचार्यांनी पण काय घड्याळ नव्हतं लिहित असताना. मग हे तुम्ही 48 मिनिटं कसं घटवताय, आहे ना. आता हे नीट समजून घ्या बरं का. थोडंसं गणित आहे पण अवघड नाही. लक्ष द्यायचं कसं 48 मिनिटं काढलेत ते, आहे ना. लक्षात घ्या. एका दिवसामध्ये किती होता सांगितलं तास. 24 तास, आहे ना. एका तासामध्ये किती मिनटं होतात, आहे का नाही. मग आता काय सांगितलं. एका तासामध्ये किती मिनटं 60 मिनटं. तर 24 तासामध्ये किती मिनटं सांगतो. एकच मिनटं. मग हे काय पद्धत आहे. ह्याला म्हणतात शास्त्रामध्ये त्रैराशिक. त्रैराशिक म्हणजे 3 राशी आहेत. आता थोडंसं शास्त्रातली शब्द समजून घ्या. कळलं. स्कूलमध्ये तुम्ही हे सगळं शिकलं असालच की. एका रुपयाला 10 पेन येतात, आहे का नाही. तर मग 50 रुपयात किती पेन येणार असं काय शिकलं का नाही. किंवा 100 रुपयामध्ये 10 पेन येत आहे तर मग एक पेन किती रुपये देतो हे सगळं शिकलं का नाही शास्त्रामध्ये शाळेमध्ये. मग हे आचार्यांनी पण सांगितलेलं आहे, पण त्याला शब्द वेगळे. ह्याला म्हणलेलं त्रैराशिक. त्रैराशिक कुठलं तर सांगितलं
कुठलं थांबा नाही बघा आता मी लिहिले की बा प्रमाण राशी कळलं का फल राशी इच्छा राशी आणि पुढचं उत्तर येणार ते लब्ध राशी. काय काय नाव पडलं प्रमाण राशी त्यानंतर फल राशी तिसरं इच्छा राशी आणि उत्तर येणार ते लब्ध. लब्ध समजतंय ना प्राप्ती उत्तर समजतंय का. हे शब्द आहेत फक्त है ना टिपिकल शब्द आचार्यांचे. मग प्रमाण राशी म्हणजे काय एका तासामध्ये किती मिनटं होतात 60 मिनटं. तर 24 तासामध्ये किती मिनटं आपल्याला काढायचं आहे का नाही. हे आचार्यांनी शिकवलं तुम्हाला सांगतो कुठल्याही गोष्टीला. आता तुम्हाला मला हे काय आम्हाला लगेच जमतं की कळलं का पण त्याला सूत्रात्मक शिकवलेलं आहे कळलं का नाही. कारण हे तर काय आहे चलो हे तर सोपं आहे अंकसंदृष्टी पण जेव्हा अर्थसंदृष्टी येते कळलं नाही जेव्हा गणित असंख्याताचं आणि अनंताचं असतं तेव्हा ह्या गोष्टींची गरज असते. म्हणून तुमचा फक्त बेसिक पाया पक्का करतोय. काय काय राशी आली प्रमाण राशी फल राशी बोला की इच्छा राशी मग आता त्रैराशिक म्हणजे काय तर 3 राशी असते फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण बरोबर लब्ध. हा सूत्र आहे. त्रैराशिक समजला 3 राशी कुठल्या फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण ह्या 3 राशींचा खेळ कळलं का. काय सोपं आहे का नाही हा ना. तर मग आता काढा फळ किती आहे 60 मिनटं बरोबर आहे ना. इच्छा कितीची आहे 24 तास आणि प्रमाण किती आहे 1 तास. तासाला तास गेले कळतं का. 1 राहिलं का नाही. मग आता 60 गुणिले 24 किती येणार 1440 मिनिट. काय झालं काय शिकवलं 1440 काय झाले अहो दिवस आणि रात्र मिळून मिनटं झाली. परत म्हणताल 1440 काय आलं एका अहोरात्रमध्ये 1440 काय झाली मिनटं आली. समजलं का लक्षात येते का. आता आचार्यांनी तर लिहिलं नाही 48 मिनटं म्हणजे एक मुहूर्त पण आता 48 मिनिट आलं कसं हे आता तुम्हाला सांगायला लागलं. हां मॅच केलं कसं आलं तर तिथं आचार्यांनी सांगितलं एका अहोरात्रमध्ये म्हणजे दिवस आणि रात्रीमध्ये किती होतं सांगितलं 30 मुहूर्त होतात. किती मुहूर्त 30 मुहूर्त. मग आता करा त्रैराशिक काय हां काय आहे बरं कसं करा त्रैराशिक. आपल्याला 30 खाली येणार इथं 1440 येणार हा ना. म्हणजे 30 मुहूर्तामध्ये काय आहे 30 मुहूर्तामध्ये किती मिनटं होतात नाही 30 मुहूर्तामध्ये 1440 मिनिट होतात. तर एका मुहूर्तामध्ये किती मिनटं होणार बरोबर का नाही. समजलं का नाही. 30 मुहूर्तामध्ये 1440 काय झाली मिनटं होतात. मग एका मुहूर्तामध्ये किती मिनटं आपल्याला तेच काढायचं आहे का नाही हां मग काय करणार आपण फळ गुणिले इच्छा 1440 गुणिले किती 1 भागिले 30 उत्तर किती येणार 48. 48 काय आलं
मिनिट. मग एका मुहूर्तामध्ये किती मिनिटं आली? 48. काढलं का? समजलं कसं आलं ते? हां, का अवघड गेलंय? मला पडदिशी सांगा. अवघड गेलंय का सोपं झालंय? कळलं नाही का कुणाला? हां, सोपं आहे ना. मी म्हणतो जाऊ हे काय त्रैराशिक नाही कळू द्या. एवढं तर कळलंय का नाही? दिवसभरमध्ये किती मिनटं होत आहेत? 1440. मुहूर्त किती होत आहेत? मग 1440 भागिले 30 किती? मग एका मुहूर्तामध्ये किती मिनटं? आलं का? समजलं? हां, 1440 भागिले 30 बरोबर 48. एका मुहूर्तामध्ये 48 मिनटं. उलटं करा, 48 गुणिले 30 किती होणार परत? 1440 मिनटं. 1440 मिनटं म्हणजेच 24 तास. झालं का? लक्षात येते का नाही? मग हे असं कॅल्क्युलेशन निघालं म्हणून काढलं. परंतु काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन निघत नाही, त्यामुळं काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन अजिबात काढायचं नाही. ज्यांच्या स्टेप्स अवेलेबल नाहीत त्यांचं काढायचं नाही. जसं उदाहरणार्थ ते काय आता ह्यांनी इथं लिहिलेलं आहे, काय हे श्वासोच्छ्वास तिथं सॉरी काय म्हणतात ना, एका सेकंदाचा 12वा भाग आणि ते जे काय लिहिलं आहे का नाही काळामध्ये, गुणस्थानांचा जे काळ लिहिलं आहे का नाही काळामध्ये, ते निघत नाही आहे. किंवा कसं काढलं ते माझ्याकडं तर नाही आहे अजून प्रमाण. कळलं का? तिथं त्यांनी काय घेतलेलं आहे, कुठे घेतलं आहे बरं सांगतो तुम्हाला. काय आता नितीन काका तुम्हाला माहिती आहे की कुठलं ते काळ वाचत होता की तुम्ही? कुठला? 14 गुणस्थानाचा काळ 37 पानावर आहे. कुणाचं 38 39 बघा. हा ना, क्षुद्रभव तिथं आचार्याने फक्त एवढं लिहिलं आहे, 4 क्षुद्रभव 2 क्षुद्रभव. त्यांनी पुढं तिथं लिहिलेलं आहे लगभग 1/12 सेकंड 1/6 सेकंड. कळलं का? मला तर काय ह्याच्या आगम कॅल्क्युलेशन तर माझ्याकडे काही मिळालेलं नाही आहे. त्यांनी कसं केलं आहे मला माहीत नाही. परंतु जर ते बसत नसेल तर ते लावायचं नाही. मी आता त्यांना विचारणार आहे बघू. परंतु कळलं का? क्षुद्रभव लिहिलं आहे का नाही? सापडल्या तिथं? नाही सापडलं सोडून द्या, काय एवढं काय तुम्हाला मॅटर नाही करत. फक्त तुम्हाला सांगतोय काय, ज्या गोष्टी लागत नाही त्या लावायच्या नाही आहे. आता खूप जण काय करतात, योजनाचं किलोमीटरमध्ये करतात. मी पण केलेलं आहे, पण मी स्थूल सांगितलं आणि तिथं एक शब्द लिहिलेला आहे तर्क आहे म्हणून सांगितलं. एक योजन म्हणजे 6000 किलोमीटर. हा तर्क का तर्क म्हणतोय? आगम वचन नाही आहे. कारण ह्या भविष्यात त्यालासुद्धा बाधा येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्या मॅच करत नाही आहेत. कळलं का? मग जर मॅच होत नाही तर मग तेव्हा सिद्ध काय होतं? सर्वज्ञ वचन खोट्यात सिद्ध होतात. आपल्याला आपण लावलेला असतो तर्क आणि खोटं काय होतं? सर्वज्ञ वचन खोट्यात असं सिद्ध होतं. म्हणून तिथं सांगायचं आहे की हे वचन एवढंच आहे, आम्ही लावलेला हा तर्क आहे. त्यामुळे जर चुकलं तर कोण चुकणार? आम्ही चुकणार. सर्वज्ञ वचन काय चुकीचे नाही. तर त्यामुळे काय ब्लेम करायचं असं आमच्यावर करू शकता. कळलं का नाही? असंच पद्धत ठेवायला लागेल. आणि अशी ठेवली नाही तर काय होईल? तर तुम्ही इतिहास बघा, एकेकाळी असेच काय तर चुकीचे तर्क मांडले होते आणि त्या चुकीच्या तर्काच्या आधारे आपले 6 महिने ग्रंथ जाळले. तो इतिहास वेगळा. आता वेळेच्या अभावात काय नाही सांगत. कळलं का? समजते का नाही? म्हणजे असं भविष्यात काय तर चुकीचं मग हे होतं ना. त्यामुळे ज्या गोष्टी मॅच होत नाही त्याच्याशी अजिबात मॅच करायचं नाही. आणि जिथं झालं तिथं झालं आहे ना. त्यामुळे क्षेत्राच्या कुठल्याच गोष्टी मी तर कधी मॅच करत नाही. मी योजनात्मक समजून घ्या म्हणतो. ते तुम्हाला आपलं स्थूल काय तर उगं काढायचं म्हणून सांगितलं तर्क देऊन की 6000 किलोमीटर वगैरे. परंतु तो सुद्धा खरा आकडा नाही. कारण सर्वज्ञाच्या वचनामध्ये ते काय आलेलं नाही आणि आम्हाला काही ते प्रत्यक्ष नाही. समजलं? क्लिअर झालं का? ओके. हे एक अजून एक प्रश्न विचारला होता, तेवढं विचारतो थांबलो आहे ना. काय प्रश्न विचारला होता? हां सांगा आता उत्तर. चला पडदिशी. एकेंद्रिय जीव त्याला मन नाही आहे आणि तो विचार कसा करतो हा प्रश्न विचारला होता. विसरून जात आहे. अशी सवय लागली आपल्याला. म्हणून रोजचं चिंतन रोज करायची सवय लावायची. कळलं का नाही? म्हणजे मग ते आता कोणी कोणी चिंतन करून आलं सांगा बरं पडदिशी. कोणी उत्तर हुडकून आलेलं आहे? हां सांगा. मर्करी
हां तरी सुद्धा आपण त्याच्याजवळ विस्तार इतका आहे, कर्म वर्गला नोकर वर्गला तो ग्रहण करतो आणि त्याच्याद्वारे मग त्याचा विस्तार वाढतोय ना, म्हणजे त्याच्यामध्ये विषयाभिलाषा जास्त आहे. बर आणि त्यामुळे मग त्याचा विस्तार वाढतो. ते म्हणजे तिकडं त्या बाजूला वाहत जातो, धनाच्या बाजूला वाहत जातो, किंवा पाणी आहे बरोबर ओढून घेतोय. बरोबर सगळा त्याचा विस्तारच आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये सुखदुःखाचं वेदन आहे. बरोबर सुखदुःखाच्या वेदनामध्ये तो आपला विस्तार वाढवतो. बरोबर बरोबर सांगितलं, काय नाही अजून. हां बर हां करतो. पण माझा प्रश्न एवढाच होता की मन नाही विचार कसा करतोय, एवढा प्रश्न विचारतोय मी. तुम्ही त्यात घटवताय जीव आहे का, मी जीव नाही विचारत, मी विचारतोय काय तो मन नाही आणि विचार कसा करतोय. हां हां बरोबर. मग तुम्ही काय सांगितलं मग होतंय. हां बरोबर बरोबर. अजून अजून कोण सांगणार आहे का? अजून कोण विचार करून असं पडशी सांगा. बरोबर आहे. अजून कोण आहे का? ज्ञानगुण. मग हे उत्तर बरं. मी तेच प्रश्न विचारला होता ना तुम्हाला, मी जितूबाईंना विचारलं होतं का नाही? काय विचारलं होतं की अशा प्रकारे एकेंद्रिय जीवांना काय नाही आहे असं लहानपणी प्रश्न विचारला होता. तो म्हणलं तर काल सांगितलं की तिथं स्वाध्यायाच्या वेळेस वगैरे मग मन नाही आहे. मग तिथं जितूबाईंनी ते सांगितलं की ज्ञान आहे का नाही. उत्तर तुम्ही सांगितलं त्याच्या बरोबर आहे काय ज्ञान. मग आता प्रश्न इथं नाही झाला, ज्ञान असलं तरी सुद्धा विचार कसा करतोय, तर मग ते तिथं त्यांनी सांगितलं ते खुलासा तुम्हाला आता करतोय की हा जीव ज्ञानाने विचार करतोय, ज्ञानाने जाणतोय. कळलं का? मग मनानं काय करतोय, मन काय करतंय, मनाचं कार्य काय आहे, हित आणि अहित, चांगलं काय ना वाईट काय, ह्याच्या डेप्थमध्ये जाण्याचं काम मन करतं. कळलं का? परंतु ज्ञानाचं कार्य काय आहे, जाणणे, विचार करणे. कळलं का? आणि हे आपल्याला असं आत्तापर्यंत काय विचारच केला नाही. आपलं काय वाटतं मन विचार करत आहे. मन विचार करत नाही आहे. मन काय करतं, चिंतन करतं. मन काय करतं, त्यामध्ये हित अहिताचा निर्णय करतं. कळलं का? हां पण विचार करायची पद्धत कुणाकडे आहे ना. मग हे जर कळलं तर ध्यानामध्ये किती उपयोगी पडतं. कळलं का? की मी ज्ञानाने जाणणारा आहे, ज्ञानाने जाणत आहे, ही गोष्ट. कळलं का नाही? आणि हा निर्णय मन करते म्हणून सम्यदर्शन होऊ शकतं सांगितलं. पण हा निर्णय मन करत नाही म्हणून त्या एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत जीवन सम्यदर्शन होत नाही. त्यांच्याकडे पण काय आहे, ज्ञान आहेच की, ज्ञान आहे, विचार पण आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही त्यांनी सारखा अशुभ काय शुभ पण विचार करतात म्हणून तर त्यांची सांगितलं नित्य निगोदात नाही तर निगोदात येतात. त्या काय शुभ विचार केलेला आहे कुठला तरी म्हणून तर तिथे एकेंद्रियापासून ते द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत होतात. कुठल्या बेसवर? असंज्ञी पंचेंद्रिय सुद्धा जीव कुठं जातोय, स्वर्गामध्ये जात नाही. हां मग कशाच्या बेसवर जातोय? असंज्ञी पंचेंद्रिय सुद्धा नरकात सुद्धा खाली जास्त जाऊ शकत नाही, त्याचे पण लिमिटेशन्स आहेत. हां मग हे कशाच्या बेसवर आहे? हा ना. मग शुभ अशुभ भाव त्यांचे चालू आहेत. एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रिय जीवांचे सुद्धा शुभाशुभ भाव चालू आहे. कळलं का नाही? त्यामुळे ते ज्ञानाने विचार करतायत. पण मी ज्ञानाने विचार करू शकतो हे त्यांना कळत नाही. हा हिताहिताचा निर्णय कोण करतंय? मन. त्यामुळे मन विचार करत नाही. हा कन्सेप्ट पहिल्यांदा दूर करायचा. हां आपण म्हणतो का नाही मनाने विचार करा वगैरे. विचार करा म्हणजे काय, निर्णय करा, हित काय अहित काय वगैरे. समजलं का नाही? आता उत्तर आहे ना. मी तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे असं म्हणत नाही, पण आता तिथं काय लावायचं आपल्याला की मी मनाने विचार करणारा नाही, मी ज्ञानाने विचार करणार आहे. आणि जर ज्ञानाने विचार करू शकतो तर मी ज्ञानाने स्वतःच्या आत्म्याला देखील जाणू शकतो.
एवढी सोपी गोष्ट आहे आणि हे ध्यानासाठी आपल्याला उपयोगी पडते. कळलं आता ज्ञान आणि मन? कळलं? चला ओम. डोळे बंद करा, 2 मिनिट बसा, ज्ञानाने विचार करा, ज्ञानाने जाणा. मी हा एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कोणीही नाही. मी तर अतींद्रिय स्वभावी आहे, इंद्रिय रहित आहे. माझ्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाहीत. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, मन देखील नाही. मी आत्मा अतींद्रिय स्वरूपी आहे. अतींद्रिय स्वरूपोऽहम्. इंद्रिय रहित अतींद्रिय स्वरूपोऽहम्. मन रहित अतींद्रिय स्वरूपोऽहम्. ज्ञानमय स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो